नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवत आहे लापशी आणि मला खूप आवडते लापशी, त्याच्यामुळं म्हणलं चला लापशी बनवूया. आणि चला तर मग मी घरीच गहू जे आहेत का ते मस्त असे भरडून घेत आहे. हो की नाही, म्हणजे घरच्या घरीच आपलं मस्त असं मिक्सरमध्ये भरडून घेते. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप लापशी कशी बनवायची, जशी माझी पद्धत आहे त्याच पद्धतीने मी बनवणार आहे. बाकी आवडली तर नक्की सांगा मला. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तुम्ही सुद्धा या लापशी खायला. आणि असे हे गहू घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामधून काढले. अशी भरड पूर्ण आणि अशी भरड काढून घेतली मी. मस्त छोटंवालं मिक्सरचं भांडं आहे का, त्याच्यातूनच छान असं. आणि मग नंतर त्याला असं चाळून घेतलं. आणि एखादा जर मोठा मोठा असला ना याच्यामध्ये गहू तर तो काढून टाकायचा. असं छान असं, जास्त बारीक पण नाही जास्त मोठी पण नाही, अशा टाईपची अशी मस्त भरड काढून घेतली मी. आणि एखादा असं असला की हा काढून घ्यायचा. आणि हे असं पीठ, या पिठाचं पण नंतर काहीतरी बनवूया आपण, ते तरी कशाला वाया घालवायचं आहे का. तर अशा पद्धतीनं मस्त अशी भरड काढून घेतल्याच्या नंतर आणि भरड काढून झाल्याच्या नंतर मस्त अशा गरम गरम चपात्या करून घेतला. भाताचा कुकर लावला आणि बघू शकता लापशीसाठी मस्त असं पाणी गरम करायला ठेवले, गुळाचं पाणी. आणि एक साईडला कढई पण गरम होत आहे छान. आणि कढई गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत गव्हाची भरड आणि छानपैकी अशी लापशी बनवणार आहेत ना. तर सगळ्यांनी यायचं आहे बरं का लापशी खायला. आणि कसं वाटलं व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. चला पुन्हा आपण प्रोसेसला सुरुवात करूया लापशी बनवायच्या. तर लापशी खूप छान लागते बरं का, मला तर भरपूर आवडते. एकच नंबर, हेल्दी पण म्हणायला हरकत नाही, चविष्ट आणि शरीरासाठी चांगली अशी मस्त लापशी आहे की नाही. तर बघू शकताय मिक्स मस्त आता लालसर असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ही भरड. आणि जर आपण छान भाजल्या गेली ना तरच टेस्ट येते बरं का. जर कच्चं ठेवलं ना असं तर मग थोडंसं टेस्टमध्ये फरक येतो बरं का. तर छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे मस्त लालसर. त्याच्यानंतर तूपसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे भाजताना. थोडंसं भाजल्याच्या नंतरच तूप ॲड करायचं आहे आणि नंतर अजून मग आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान. थोडंसं असं लाही टाईप नाही का, लाही कसं होतं ना तसं भाजून भाजून लाही टाईप होतं ते. आणि खूप छान मग कलर पण येतो. आणि मग कलर आला की समजायचं थोडासा लालसर आणि थोडंसं असं सफेद सफेद लाहीसारखं फुलल्या जातं बघा ते. तर समजायचं तुमचा हा जो भरड आहे ना गव्हाचा तो मस्त भाजून झालेला आहे. आणि एक साईडला आपलं मस्त गुळाचं पाणी, तर एक साईडला मस्त आता आपलं गुळाचं पाणी गरम होत आहे आणि एक साईडला आपली भरड मस्त आपण भाजून घेत आहोत. आणि बघू शकताय आता अशा प्रकारे दिसत आहे आपली भरड थोडीशी भाजल्याच्या नंतर. तर छान असा कलर आलेला आहे, हलका हलका लालसर. आणि एक साईडला अजून पाणी गरम नाही झालेलं, पूर्ण उकळलेलं नाही आहेत. तर थोड्याच वेळात त्याला उकळी पण येईन छान अशी. छान असं हे लालसर झाले बघून घ्या तुम्ही. आणि आपलं पाणी पण छान असं गरम झाले. आता हे पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे.
पाणी ना मस्त गाळून घ्यायचं, कारण की हा कचरा जो असतो ना तो निघून जातो. बघू शकताय पातेल्यामध्ये असं कचरा असतो ना तो निघून जातो पूर्ण. थोडेसे हे पण असतात ना, खडे पण असतात त्याच्यामध्ये, तर ते सुद्धा कचरा पूर्ण निघून जातो. आणि मस्त आता याला शिजवून द्यायचं. ठीक आहे. छान अशी उकळी पण येत आहे. चला तर मग शिजल्यावर दाखवते तुम्हाला. गुळाचं पाणी मिक्स केल्याच्या नंतर अर्धा तास तरी मस्त असं झाकण ठेवलं होतं. आता ओपन करून पाहूया किती शिजली आपली लापशी. तर छान अशी शिजलेली दिसत आहे, बघू शकताय तुम्ही. छान असा कलरसुद्धा आलेला आहे लापशीलाचा, बघू शकताय. मस्त अशी शिजली छान. आणि आपण आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करणार आहोत, छान असं तुपामध्ये भाजून एकदम. पुन्हा मी शिजण्यासाठी झाकण ठेवले त्याच्यावर, कारण की असं हलकीशी कच्ची वाटत होती ना, तशी तर ती शिजली पण थोडीशी अशी कच्चापणा वाटत होता. तर पुन्हा मी मध्यम आचेवर त्याला झाकून ठेवले छान. तोपर्यंत आपले ड्रायफ्रूट छान असे तुपामध्ये मस्त भाजून घेऊया आणि ते त्याच्यामध्ये ॲड करूया. मग आपली लापशी पूर्णपणे तयार आहे खाण्यासाठी. पण गरम गरम कुणीही खायचं नाही. गोड पदार्थ गरम गरम खाल्ले तर जिभेला छान असा चटका बसतो. त्याच्यामुळं थंड करून खायचं, जेणेकरून त्याची चव पण छान लागते आणि चटके पण नाही बसत. पण मला टेस्ट पाहायची होती कशी झाली, काय गोड झालं का नाही. त्याच्यामुळं मी गरम गरम खाल्लं. ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेनच. आणि छोटासा चटका बसला बरं का. आणि चला आता ड्रायफ्रूट मस्त भाजून घेऊया आपले आणि मस्त ॲड करून घेऊया आणि आनंद घेऊया खाण्याचा. तुम्ही कधी येताय मग लापशी खायला? लवकर या, नाही तर संपून जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. चॅनलला व्हिजिट करा. छान असे व्हिडिओज आहेत, एंटरटेनमेंट आहे पूर्ण. आपल्या घरगुती रेसिपी आहेत जशा आम्हाला जमतात तशा, आणि छान असं मनोरंजन आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओज, एन्जॉय करू शकता आणि लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. तर आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत, आता त्याच्यात आपण ॲड करूया. बघू शकताय मस्त असे भाजले गेलेले आहेत ड्रायफ्रूट. जास्त जर भाजायच्या नादात गेलं की ते करपूनच जातात. आणि थोडंसं मी इकडं बघायच्या ह्याच्यामध्ये हलकेसे तर थोडंसं ते लालसर झालेच होते, पण एवढे लालसर नाही करायचे बरं का, हलकेच करायचे. पण माझे थोडेसे झाले होते, तर मी चूक मान्य करते. माझ्याकडून थोडेसे जास्त भाजले गेले होते, पण टेस्ट बिघडलेली नव्हती. टेस्ट खूप छान होती, करपले नव्हते, हलकेशी जास्त भाजले गेलेले होते फक्त. आणि बघू शकता लापशी पण मस्त आता शिजलेली आहे. आणि आता आपण ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट. चला तर मग गॅस बंद आणि ॲड करूया आणि मग नंतर झाकण ठेवूया त्याच्यावर आणि थोड्या वेळ त्याला विश्रांतीसाठी सोडून देऊया. पण आपल्याला टेस्ट बघायची ना, तर आपण टेस्टसाठी थोडंसं काढून घेऊया, कारण की टेस्ट तुम्हाला सांगावंच लागेल ना कशी बनली, गोड बनली का नाही बनली, आहे की नाही. आणि थोडासा आमच्या शेजारी पाजारी थोडासा आवाज येतो, तर प्लीज इग्नोर करा त्याला, कारण की कोणत्याही टायमाला व्हिडिओ बनवायला घ्या इथं दिवसभर आवाज येतातच. कुणी काय कामं खेळत राहतात, कुणी काहीतरी कामं करत राहतात, तर थोडासा फार आवाज येतो. तर प्लीज कृपया करून समजून घ्या आणि व्हिडिओ एन्जॉय करा छान. आणि तुम्ही पण करून पहा लापशी. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान झाली ती बरं का, खूप म्हणजे खूपच छान झाली ती. आणि मी विलायची नाही टाकली, कारण की मला नाही आवडत, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि छान झालेली आहे. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला तर मग बाय बाय.